आणि अरुणांना नारळ आणि अगरबत्ती कमिटी सांगली याने सर्व ग्रामवासियांच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो आहोत. हे गोळ्याचे फारसेकर नाव कृती ऐकून तुझ्या भेटेसाठी नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करताय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले. जगामधील एकमेव मंदिर हा ज्याच्यामध्ये फणसाच्या झाडापासून शिवलिंग बनवलं जातं आणि त्या शिवलिंगाची दरवर्षी पुन्हा प्राण प्रतिष्ठापना होता. अर्थातच ता मंदिर म्हणजेच गिरिजानाथ मंदिर म्हणजेच गिरोबा मंदिर या नावाने पण आपण ओळखतो. आणि ह्या मंदिर सांगली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या गावामध्ये हा. आणि महाशिवरात्री दिवशी सर्व गावकर मंडळी एकत्र येतात गिरिजानाथ मंदिरमध्ये आणि त्यानंतर मग चर्चा वगैरे करून एखाद्या वाडीतील फणसाचं झाड निवडतात आणि त्यानंतर मग पालखी वगैरे घेऊन जाऊन वाजत गाजत हर हर महादेवचं जयघोष करत त्या झाडाकडे जातात आणि त्यानंतर मग त्या झाडाची पूजा केल्यानंतर तर झाड फिक्स केल्यानंतर मग त्या दिवसापासून ते होळीच्या आदल्या दिवसापर्यंत मग त्या झाडाखाली वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, जसे की भजन, कीर्तन, दशावतार नाटक आणि नित्यपूजा केली जातात. आणि त्यानंतर मग होळीच्या आदल्या दिवशी त्या झाड खाली उतरवून मग तालुक्यातल्या कुशल कारागिरांका बोलून मग त्या झाडाक योग्य असं आकार दिला जातं आणि त्यानंतर मग वाजत गाजत श्री गिरिजानाथ मंदिरमध्ये आणतात. आणि त्यानंतर मग काय काय घडतं ह्या आपण या व्लॉगमध्ये बघतलो. तर नक्कीच आजचा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि व्हिडिओ खूप मोठं झालेला तर त्यामुळे आपण 2 भागामध्ये ह्यो अपलोड करतलो, तर दोन्ही भाग तुम्ही नक्की बघा. आणि आता आपण आजच्या व्लॉगमध्ये श्री गिरिजानाथ देवाचा दर्शन करतलो, त्यानंतर मग गाराणा बघूया आणि त्यानंतर त्या झाडाकडे जाऊन मग काय काय असतात तर ता आज आपण बघूयात. आणि देवस्थान कमिटी सांगली याने सर्व ग्रामवासियांच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो आहोत. त्याच्या वसाचे साखरेची थांब्याची सात्विकची आई थांबल्याची बरा कर समर्था आजच्या दिवशी आजच्या घटके बरी करूची तुझ्या त्यांची प्रार्थना असं साहेबा ती त्याची प्रार्थना ती ऐकान घे आणि त्याच्या वसापत्याकडे ती समजुती घालून तिच्या घरच्या देवतेची समजुती घालून त्याच्या आई आजच्या घटके काढून खावता सुखात आणि समुदायाचे ऐश्वर्य समाधानी घेऊन चांगला आरोग्य लाभायचा हे तुझ्या त्यांनी प्रार्थना लेकराची प्रार्थना आणि जडजाडी सुखी राहा महाराजा. तुमचं नाव? सुरेश फारसेकर. बारकेट पहिल्या बोटी आहे. हे गोळ्याचे फारसेकर नाव कृती ऐकून तुझ्या भेटेसाठी अमृत फळ जरी खेळलेले असत तर आज त्याच्यावर राजेदार फारशा देवाची तुमची त्याच्या फारसेकर वसाची तुमची खायला भितरला काय असतात दूर करून आज त्याचा धंदा व्यवसाय जर असा असतात त्या धंदा व्यवसाय त्याच्या या सेवा सोड अशी आज तुझ्याकडे कळकळीची विनंती असतात. काहीतरी आजूबाजूचा कोणतरी आज नसाय असतात तो काहीतरी खोटानाटा करता असतात असा तुझ्या सुकृता कृष्ण असतात त्या बोनगेश्वरासाठी गावच्या बोनगेश्वराची पेडणेकर देवाची आपल्याला एक सचित करून खोटानाटा दूर करून अरे बोललो कसो आणि सांगेले गावचं गिरोबा पावलं कसो असं दिसाच बरा करतो मला. आणि अरुणांना नारळ आणि अगरबत्ती करायची आहे जेणेकरून आपणास विनंती आहे की आपली 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स गाड्यांच्या पार्किंग जे आहेत मंडळाचे स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कुठल्याही प्रकारे वाहनाला अडथळा होणार नाही या
मार्ग असतो श्रद्धा सेवाभाव समर्पण वृत्ती हेतूही ईश्वराचा आनंद अशा अनेक साक्षात्कारांचा एकत्रित मिलाप असतो या भक्ती सोहळ्यामध्ये. त्यात आपल्यापर्यंत जर पाणी अथवा सरबत पोहोचून नसेल तर कृपा आपण ते मागून घ्यायचं आहे. कार्यकर्ते आपल्याला भगव्या रंगामध्ये चांगल्या नेता आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची. लहान लहान मुलं असतील तर पालकवर्गांनी त्यांना समोर सोडू नये. कारण हे आहे की आपण वाल्याला झेलू नका. एका ताकदीमध्ये राहू दे. वाला मागे पुढे करू नका. क्षणाचा तो माहिती जाणारा अर्थातच माझा गिरोबा प्रत्येक भक्ताच्या मुखामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे. आणि हर महादेवचा जय घोषाकडे आज समस्त गुंतवणूक टाकणार आहोत. आता तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या भागामध्ये भेटतलो गिरोबाच्याचा दुसऱ्या पार्टमध्ये, तर तो पण भाग तुम्ही नक्की बघा. आता काळजी घ्या आणि सोयीन रहा. बाय बाय.